हेलो, वेलकम यू गाइस। दिस इज़ आकाश अलमुले। आप सभी का स्वागत है मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में। ओके, तो तर बघा इथं मित्रांनो, इथे DHSचं जो आज कालचा एक व्हिडिओ बनवलेला आपण, ओके, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेच की काहीतरी चुका झालेल्या आहे आणि DHSची जी वेटिंग लिस्ट आहे त्यामध्ये बऱ्याच चुका आहेत आणि ती लिस्ट रिवाईज होईल। ओके, असं आम्हाला माहिती मिळाली, त्याच अनुषंगाने मी आज व्हिडिओ पण केलेला होता। ओके, सोबतच बोललो होतो की ज्या येणाऱ्या पुढच्या, कारण नागपूर आणि लातूर हा दोन ज्या लिस्ट आल्या, दोनमध्ये सुद्धा चुका आहेत। ओके, बट ही जी पुण्याची जी लिस्ट लागलेली आहे त्याच्यात बघू शकता तुम्ही, पुण्याची पूर्वीची एक लिस्ट बघायची, आताची ही जी वेटिंगची लिस्ट आहे। ओके, बघा प्रोविजनल वेटिंग लिस्ट दिलेली आहे पुणे सर्कलची गव्हर्नमेंट कॅन्डिडेटची। याच्यामध्ये मेल फिमेल गव्हर्नमेंट प्रायव्हेट सगळेच आहेत। ओके, ते बघूया। तर याच्यामध्ये बघू शकता ही जी पहिली कॅन्डिडेट आहे, ओके, ही कॅन्डिडेट ही कुठलीही कॅटेगरीची असो, हे सगळ्यांना ओपन जनरलमधून हा दोघीला घेतलं, त्यानंतर वुमन रिझर्वेशनमधून ह्या सगळ्यांना घेतलं। ओके, त्याच्यानंतर ही जे कॅन्डिडेट आहे प्युअरली स्पोर्ट्स पर्सन आहे म्हणून 90 मार्क असल्यामुळे तिला मिळालं। बट त्याच्यानंतर ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड ही एक कॅन्डिडेट आहे। त्याच्यानंतर अर्थक्वेक ओपन अगेन्स्ट आहे, ओपन अगेन्स्ट पार्ट टाइम ग्रॅज्युएट, ओपन अगेन्स्ट पार्ट टाइम ग्रॅज्युएट, ओपन अगेन्स्ट पार्ट टाइम। तुम्हाला बघू शकता हे जे नावं आहेत, ओके, हे 14 नावं आहेत, हे पुन्हा पुढे हे नाही झालेलं आहे, काय म्हणते, रिपीट नाही झालेलं आहे। ओके, हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की तुमच्यामध्ये जो असंतोष निर्माण झालेला आहे की नाही, DMARनी रॉंग केलेला आहे, सॉरी DHSनी रॉंग केलेला आहे। ओके, येस, चुका झालेल्या आहे, बट त्यावर तोडगा आहे। ओके, तर हे जे पुणेची लिस्ट आहे, तर तुम्ही ही लिस्ट बघू शकता, ही पुणे DDHS DDHS डिपार्टमेंटची आहे। आणि ही जी लिस्ट आहे ही प्रायव्हेट असो की गव्हर्नमेंट कॅन्डिडेट असो, मेल असो की फिमेल असो, ओके, सगळ्यांना मेल आलेला आहे। ओके, कॅन्डिडेटला, आणि त्याचपैकी एका कॅन्डिडेटने मला ही लिस्ट पाठवली। ओके, बऱ्याच कॅन्डिडेटना जे पुणे डिव्हिजनचे आहेत त्यांना 14 तारखेला, ओके, 14/6/24ला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्यांनी बोलवलेलं आहे। ओके, तर यामध्ये जे खाजगी आहे, ओके, शासकीय, ओके, जे गव्हर्नमेंट कॅन्डिडेट आहे, ओके, गव्हर्नमेंटमधून जे पासआउट आहे, गव्हर्नमेंट ज्यामधून याच्यामधून जे अप्लाय केलेले, हे 14 तारखेला त्यांना व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे सकाळी 9 वाजता DD ऑफिसला। ओके, त्याच अनुषंगाने त्याच कॅन्डिडेटनी ही लिस्ट पाठवलेली आहे की नाही, डेफिनेटली आता हे कन्फर्म झालेलं आहे की जे मी संध्याकाळी व्हिडिओ बनवला होता की नागपूरची आणि लातूरची हे दोन्हीही लिस्ट चुकलेल्या आहे, डेफिनेटली त्या दोन्हीही लिस्ट रिवाईज होतील। ओके, हे 100% खरं झालेलं आहे। ओके, होप, थँक्यू जे विद्यार्थी नागपूरवरून पुण्याला जाऊन सगळं माहिती करून सगळी इन्फॉर्मेशन मलासुद्धा दिली आणि तीच इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पोचण्याचा प्रयत्न केला। बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये जो गोंधळ निर्माण झालेला होता तो गोंधळ काहीसा आता कमी झालेला आहे। ओके, तर यामध्ये बघू शकता OBCमध्ये, ओके, प्रोविजनल स्टाफ नर्स, ओके, फिमेलमध्ये आता ही OBCमध्ये जनरल आणि OBC वुमन रिझर्वेशनमध्ये हे कॅन्डिडेट सिलेक्ट झाले, हे कॅन्डिडेट त्याच्यामध्ये नव्हते। ओके, ठीक आहे। त्यानंतर इथे बघू शकता हे सुद्धा SCचे कॅन्डिडेट आहे। ओके, तर यामध्ये बघा SC कॅटेगरी प्रोविजनल लिस्ट आहे गव्हर्नमेंटची। ओके, याच्यामध्ये श्रद्धा गडेकर बघा जनरलमधून, ही सुद्धा जनरलमधून योगिता, देन ही सुद्धा जनरल लोंढे जी कॅन्डिडेट आहे ती, त्याच्यानंतर लक्ष्मी लांडगे ही सुद्धा वुमन रिझर्वेशन, दिवेकर ही वुमन रिझर्वेशन म्हणून, ही जी आहे अगेन्स्ट। ओके, तुम्ही इथे बघू शकता। त्यानंतर ही सुद्धा कॅन्डिडेट तुम्हाला दिसते NTBची। ओके, तुम्हाला एक सांगतो आहे की वेबसाईटवर, ओके, DHSच्या वेबसाईटवर तुम्हाला ही लिस्ट दिसणार नाही। ही लिस्ट डायरेक्टली कुठे गेलेली आहे, कॅन्डिडेटना, ज्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं ह्या लिस्टमध्ये नाव आहे त्यांना मेल गेलेला आहे। ओके, तशाच कॅन्डिडेटने मला ही लिस्ट पाठवलेली आहे आणि हे तुमच्या माहितीसाठी, कारण तुमचा जो गोंधळ निर्माण झालेला आहे, ओके, त्याचा कुठेही म्हणजे त्याचा दुष्परिणाम नको, म्हणूनच मी हा व्हिडिओ करतो आहे की जेणेकरून बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती मिळेल की येस, आता शुअर झालेलं आहे की नागपूर आणि लातूरची लिस्ट चुकलेली आहे, ती लिस्ट पुन्हा रिवाईज होणार आहे आणि ही जी लिस्ट आहे अशीच लिस्ट लागायला पाहिजे। आता ही जी लिस्ट आहे पुणेची जे पूर्वीचा रिझल्ट लागलेला होता फेब्रुवारीमध्ये, तो रिझल्ट आणि हा टॅली करू शकता
तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवर, ओके, टेलिग्राम चॅनलवर मी टाकलेला आहे. ही लिस्ट पण सांगितली पुणेची आणि प्लस पुणेचा जो रिझल्ट होता तो पण टाकलेला आहे. म्हणजे तुम्ही टॅली करून बघू शकता कशा पद्धतीनं हे यांचं रिक्रुटमेंट केलं आणि दिस इज ओके, दिस इज नाईस. ओके, ह्या पद्धतीने जर केलं तर कुणाचंच काही नुकसान होणार नाही, बऱ्याच स्टुडंटचं सिलेक्शन होणार. ओके, याच्यामध्ये NTBची बघा एक कॅन्डिडेट जनरल आणि वुमन रिझर्वेशनमधून इथे सुद्धा झालेलं आहे. त्यानंतर ही NTCची कॅन्डिडेट आहे, याच्यात बघू शकता NTCची. ओके, वुमन जनरल आणि वुमन रिझर्वेशन याच्यामधून ही काळे स्टुडंट आणि आकांक्षा चाकुरे जे स्टुडंट आहे यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर SBCमध्ये बघू शकता इथे ही एक कॅन्डिडेट आहे चंद्रकला शिंदे. ठीक आहे. त्यानंतर स्टाफ नर्स गव्हर्नमेंट EWSमध्ये सुद्धा EWS जनरल आणि WRमधून सुद्धा सिलेक्शन झालेलं तुम्हाला दिसू शकता. ठीक आहे. त्यानंतर आहे STमध्ये अंबावणे आणि सोनाली राबट जी आहे तिचं. त्याच्यानंतर आहे ही स्टाफ नर्स हे आहे मेलसाठी आता. ओके, जे ओके कुठले गव्हर्नमेंट मेलची. ओके, पुणे जे गव्हर्नमेंट मेल आहे त्यांचा. ओके, सॉरी मेल स्टुडंटचा. ओके, यांनासुद्धा मेल केलेला आहे. हे जे कॅन्डिडेट आहे इथं बघू शकता तुम्ही आकाश कट्टी आणि विभूते जनरलमधून सिलेक्शन आहे. त्याच्यानंतर EWS जनरलमधून एक हाके आबासाहेब म्हणून आहे. जनरल SCमधून एक कॅन्डिडेट आहे राहुल चक्रे म्हणून आहे. ओके, देन OBCमधून चव्हाण यशुदास चव्हाण म्हणून आहे. त्याच्यानंतर NTCमध्ये आकाश बनसोडे म्हणून तुम्हाला दिसून येतो आहे. ओके, राहुल राठोड हा VJAमध्ये. आणि त्यानंतर आपण आता बघूया की प्रायव्हेट. आता फिमेल ज्या प्रायव्हेट आहेत त्यांची आपण लिस्ट बघू. ओके, कुठलेले आहे स्टाफ नर्स फिमेल. ओके, फिमेल प्रायव्हेट जे कॅन्डिडेट आहेत त्यांचं इथे सुद्धा तुम्ही बघू शकता. ओपन WR म्हणजे सगळे कॅन्डिडेट वेगवेगळे सिलेक्ट झालेले आहे आणि ही लिस्ट अशीच लागायला पाहिजे म्हणजे जेणेकरून बऱ्याच विद्यार्थ्यांचा आणि फायदा पण होईल आणि अशीच लिस्ट लागली तर मुलांचा गोंधळ होणार नाही. त्यानंतर स्टाफ नर्स प्रायव्हेटमध्ये कॅटेगरी NTCमध्ये तुम्ही बघू शकता 2 कॅन्डिडेट. NTBमध्ये सुद्धा. त्याच्यानंतर SC कॅटेगरीमध्ये तुम्हाला 5 ते 6 कॅन्डिडेट बघायला मिळतील. बघू शकता तुम्ही, आपापलं नाव बघून घ्या. ओके, त्यानंतर OBC कॅन्डिडेट आहेत 3 कॅन्डिडेट दिसतात तुम्हाला. अस्मिता शेडगे, सृष्टी रहाटे, योगिता राऊत. ओके, त्यानंतर कॅटेगरी EWSमधून 4 कॅन्डिडेट आहे. ओके, फावाडे, पाटील, देवकर आणि चौगुले. ओके, त्यानंतर SBC कॅटेगरीमधून सृष्टी अष्टागी म्हणून एक स्टुडंट आहे, तिचं सिलेक्शन झालेलं आहे. कॅटेगरी VJAमध्ये मेघा गायकवाड म्हणून स्टुडंट आहे, तिचं झालेलं आहे. आता प्रायव्हेट जे मेल होते, प्रायव्हेट कोट्यातून त्यांनी फॉर्म भरलेला होता प्रायव्हेट मेल. आता त्याच्यामध्ये श्रीनिवास शिंदे हा जनरलमधून सिलेक्शन आहे त्याचं. त्याच्यानंतर आहे कॅटेगरी SCमधून आहे एक कडांबे म्हणून आहे विक्की आणि प्रणय शेजवळ म्हणून आहे. त्यानंतर भगवान देशमुख तुम्हाला दिसू शकते NTCमध्ये. आणि लास्ट NTBमध्ये हरीश रावळ. ओके, हरीश रावळ म्हणून यांचं सिलेक्शन तुम्हाला दिसू शकतं. तर बाबांनो, तुम्हाला सगळ्यांना सांगतो आहे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ का बनतो आहे की तुमची कुठेही दिशाभूल झाली नाही पाहिजे. ओके, आता नागपूर असो की लातूर असो ह्या ठिकाणी उद्याला 13ला आणि 14ला ओके ह्या ठिकाणी व्हेरिफिकेशन आहे असं म्हणण्यात आलेलं आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना मेल गेलेला आहे. ओके, त्याने म्हटलेलं आहे की 22/6च्या पुढे आम्ही रिवाइज्ड मेरिट लिस्ट लावू आणि रिवाइज्ड ही जी पुणेची जी लिस्ट लागली त्या पद्धतीने आम्ही लावू आणि पुण्याचं सिलेक्शन करू. आता जे होणार म्हणजे आता जे व्हेरिफिकेशन आहे ते थांबणार नाही असं आम्हाला माहिती झालेलं आहे. बट ऑल्सो असं सुद्धा कळालं की उद्याला बरेच विद्यार्थी म्हणजे 13ला मे बी आंदोलन वगैरे होणार नागपूर DD ऑफिसला वगैरे. होप्सो बघा, आपलं रिप्रेझेंटेशन देणं गरजेचं आहे की नाही. तुमची चुका झालेल्या आहे, त्या चुका मान्य करायला पाहिजे आणि ते रिवाईज करून व्हायला पाहिजे. ओके, बट आता जर व्हेरिफिकेशन होऊन जर त्यानंतर 22च्या नंतर होत असेल तर हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लूक आहे. ओके, तुम्ही बघा ॲज अ स्टुडंट तुम्ही काय करू शकता, तुम्ही बघा, तुम्ही म्हणजे सर्वस्वी जबाबदारी तुमची आहे. ओके, बट अदर दॅन दिस जे पुणे डिव्हिजन आहे ज्यांचे वेटिंग लिस्ट लागली नव्हती पुणेची आलेली आहे. त्यानंतर आता नाशिक आहे, ठाणे आहे, सगळ्या लिस्ट अपलोड होतील हळूहळू आणि
ही पुण्याची जी लिस्ट आली त्याच लिस्टप्रमाणे बाकीच्या सगळ्या लिस्ट लागतील. कारण आजसुद्धा जे कॅन्डिडेट पुणा DD ऑफिसला गेलेली होती त्यांनीसुद्धा सांगितलं की पुण्याची लिस्ट बनत आहे आणि रात्रीपर्यंत सगळ्यांना तो मेल जाईल. डेफिनेटली आज रात्री हा सगळ्यांना मेल गेलेला आहे आणि एकाच विद्यार्थ्यांनी मला हा पाठवल्यामुळं मी आता व्हिडिओ रेकॉर्ड करून रात्री 11, 11:30, 12 झालेले आहेत. ओके. आणि उद्या सकाळी हा 13 तारखेला सकाळी 7 वाजता हा अपलोड होईल. ओके. तर तुम्हाला सांगू इच्छितो, घाबरू नका. डेफिनेटली जे पण वेटिंग लिस्टला होती आपल्या मेरिटनुसार, ओके, मेरिटनुसार तुमचा म्हणजे रँकनुसार तुमचं सिलेक्शन होईल. ओके, लक्षात ठेवा. तर होपसो दिशाभूल होऊ नका. ओके, दिशाहीन होऊ नका. लवकरच ही लिस्ट रिवाईज होईल आणि तुमचासुद्धा नंबर व्हेरिफिकेशनसाठी येईल. ओके. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा सगळ्या विद्यार्थ्यापर्यंत. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये एकदम असं असंतोष निर्माण झालेला आहे. ओके. तर मे बी हा व्हिडिओ तुमच्यासाठी हा फायद्याचा ठरू शकतो. ओके. लवकरच पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत मी लवकरच येईन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.